आपण सर्वजण ना एका समुद्रात आहोत. या समुद्राचं नाव आहे आयुष्य. या आयुष्याच्या समुद्रामध्ये कोणी वरच्या सरफेसवर, वरच्या लेवलला अगदी आरामात मस्त पोहताना दिसतंय. काही जण त्यापेक्षा खाली आहेत, स्ट्रगल करतायत आणि विचार करताय वरचा व्यक्ती किती नशीबवान आहे. काही जण त्याहीपेक्षा खाली आहेत, स्ट्रगल करतायत आणि ते म्हणतायत, अरे माझ्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स का आहेत. आणि काही जण त्याहीपेक्षा खाली आहेत, अगदी तळाशी, बुडाशी, जिथे काळोख आहे, जिथे कुठलीही दिशा नाही आणि ते विचार करतायत माझंच आयुष्य इतकं अवघड का आहे. पण इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. आयुष्यात प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. काही जणांना थोडेफार मदत असते, काहींना थोडंफार बॅकग्राऊंड असतं, काहींना थोडेफार प्रिव्हिलेजेस असतात असं आपल्याला वाटतं, काहींना मदत लागते, काहींना शिकण्याची गरज असते आणि हे सगळं आपल्या हातात सुद्धा नाही आहे. पण आपल्या हातात एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपण हातपाय मारत राहणार आहोत की नाही. कारण वरती असलेल्या व्यक्तीने जरी हातपाय मारणं बंद केले ना, तर हळूहळू तो खाली यायला लागतो आणि खाली असलेल्या माणसाने जर हातपाय मारायला सुरुवात केली तर हळूहळू त्याचीसुद्धा दिशा बदलायला लागते. कदाचित ती व्यक्ती पटकन वर येणार नाही, कदाचित पटकन किनारा दिसणार नाही, पण आता तो स्थिर नाही, आता तो प्रयत्न करतो आहे. प्रयत्नाची सुरुवात झाली की दिशा नक्की बदलेल. आयुष्याच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच आहे. आपल्याला जर आपली फायनान्शियल सिच्युएशन, आपले करिअर, रिलेशनशिप, आपली हेल्थ यापैकी काहीही जर बदलायचं असेल तर आपल्याला हातपाय मारणं आवश्यक आहे. इतरांशी तुलना करून किंवा परिस्थितीला दोष देऊन कशातही बदल होणार नाही. बदल हा फक्त प्रयत्नाने होईल. पण कदाचित त्यासाठी तुम्हाला कुणाची मदत घ्यावी लागेल, एखादा फोन कॉल करावा लागेल, काहीतरी शिकावं लागेल, पुस्तकं वाचावे लागतील. मग आजच एक निर्णय घ्या, एक पहिलं पाऊल टाका. कारण आपली परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण हातपाय मारून आपल्या पोहण्याची दिशा आपण नक्की बदलू शकतो. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.